आणि वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई कल्याण डोंबिवलीसह राज्यातील काही ठिकाणी असलेल्या महायुतीतील महापौर पदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिली आहे। एकनाथ शिंदेंसोबत बसून यावरती अंतिम निर्णय घोषित करू असं दावसून निघतानाच फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे आज काही निर्णय घेतले जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय नेमका निर्णय होऊ शकतो? कशा पद्धतीनं मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतलं चित्र हे कायम राहू शकतं किंवा बदलू शकतं? प्रज्ञा, मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महापौर बसवण्यावरून महायुतीमध्ये एक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। अर्थात ही टीट फॉर टॅट म्हणजे एकमेकांवर दबावाचं राजकारण आहे का, आणि त्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदेंनी मनसेचे नगरसेवक सोबत ठेवत भाजपाला एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे का, असं म्हटलं जातं। आणि दुसरीकडे भाजप मुंबईमध्ये त्यांची संख्या नगरसेवकांची जवळपास 89 आहे आणि त्या तुलनेने 29 नगरसेवक हे फक्त शिवसेनेचे आहेत। मग तरी देखील शिवसेनेला जास्तीत जास्त पदरात स्वतःचे पाडून घ्यायचे, त्यामुळेच कल्याण डोंबिवली आणि मुंबई हा विषय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चर्चेचा एक महत्वाचा विषय असेल असं सांगितलं जातं। स्थानिक पातळीवर अमित साटम असतील, आशिष शेलार असतील, हे भाजपकडनं राहुल शेवाळे आणि इतर नेते म्हणजे एकनाथ शिंदेकडनं करू पाहतायत चर्चा। पण अर्थात अंतिम निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेणार आहेत। यामुळेच महायुतीचाच महापौर बसेल असं वारंवार सांगतायत। कोणताही पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः शिवसेनेचा बसेल असं सांगू शकत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचा बसेल असं सांगत नाहीयेत। त्याच्यामुळे कदाचित चर्चा जी आहे ती थांबल्याचं दिसून येतं। आज रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस हे मुंबईत येत आहेत। दावोसच्या 5 दिवसाच्या दौऱ्यानंतर ते मुंबईत येत आहेत। यानंतरच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी घडतील असं सांगितलं जातं। त्या दृष्टिकोनातनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट होईल आणि चर्चा होईल आणि याच्यामधून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला जाईल असं सांगितलं जातं। एका नक्कीच। बाजूला रवींद्र चव्हाण हे वारंवार सांगतायत की मुंबई MMR रिजन मध्ये अनेक ठिकाणी महायुती एकत्रित जातीये। भलेही शिवसेना आणि मनसे हे एकत्रित आले असले तरी भाजप देखील त्यांच्या सोबत असणार आहे। आणि उल्हासनगर असेल, मुंबई असेल आणि कल्याण डोंबिवली असेल, इथला हा पेच प्रसंग आहे तो सोडवण्याचा प्रयत्न थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याच माध्यमातून होईल आणि याबाबतच्या घडामोडी पुढच्या 48 तासात घडण्याची शक्यता आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।